आग्रही होता आणि वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत या निमित्ताने घडतात। 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत आधीच 105 दिवसाची मुदत दिली होती आणि त्यानंतर आपण ज्या रिक्षा चालकांना संवाद साधता येत नाही प्रवाशांबरोबर त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन नंतर 3 महिन्याचा पिरियड त्यांना देण्यात येणार होता आता आणि त्या दरम्यान त्यांनी मराठी शिकायचं होतं। जर ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर त्यांचा बॅच रद्द होणार होता। परंतु माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। कारण 12 ऑगस्ट 2026 रोजी जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयानुसार ज्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना किंवा ओला उबेर रॅपिडो यांना महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा आहे, महाराष्ट्रातील प्रवाशांशी संवाद साधायचा आहे, त्यांना मराठी जुजबी मराठी बोलणं आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं राज्यभर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मराठी भाषा अभियान आम्ही चालू केलेलं आहे। मधु मंगेश कर्णिकांनी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला। ही आम्ही मोहीम जी आहे पुढे चालू करू असं सांगितलं। राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला सूचना केला की बाळासाहेबांच्या नावानं ही अभियान आहे ते पूर्ण चालू ठेवणं काळाची गरज आहे। कारण जे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक मुंबईमध्ये येतात, एमएवा क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे असे कायद्यामध्ये तरतूद असेल आणि त्यानुसार त्यांनी मराठी शिकावं, जुजबी मराठीचं ज्ञान असणं त्यांना आवश्यक आहे आणि त्यामुळे ते अभियान तर आम्ही पुढे चालू ठेवू। राज्यामध्ये 1800 शिक्षक आणि त्याचबरोबर 180 वर्ग हे आम्ही आता चालू ठेवलेलेच आहेत, त्यामध्ये त्यांनी प्रशिक्षण घ्यावं। माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदत दिली आहे आणि त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो मंत्री म्हणून आणि त्यामुळे ह्या अभियानाच्या माध्यमातून त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। कारण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर मराठी अनिवार्य आहे। ही परिवहन खात्याची भूमिका आणि ही शिवसेनेची कायम भूमिका आहे। परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्यांना 1 वर्षाची मुदत दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी तुम्ही शिष्टमंडळासोबत बैठक घेतली होती, जे काही ऑटो टॅक्सी चालक होते, त्यानंतर काही बातम्या माहिती अशी आली होती की 4 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली नाही। बघा, कायद्यामध्ये तरतूद अशी आहे, 12 ऑगस्ट 2026चा जो कायदा आहे, नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याची पिरियड, 1 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी मराठी शिकावं। त्यानंतर 3 महिन्याची नोटीस देण्यात येईल जर तुम्हाला मराठी आलं नाही 1 महिन्यामध्ये तर। परंतु ती नोटीस देत असताना त्यांचं बॅच 3 महिन्याकरता निलंबित करण्याची कायद्यात तरतूद आहे आणि त्यामुळे ते 4 महिने सलग मिळत होते। परंतु आता मुख्यमंत्र्यांनीच जर 1 वर्षाची मुदत दिली असेल तर त्या 1 वर्षामध्ये त्यांनी मराठी शिकावं, मराठी बोलावं। मला तर आनंद ह्या गोष्टीचा आहे की आता ते बोलू शकणार नाही किंवा काही आमचे 1,65,600 लोक जे मराठी शिकले अवघ्या 105 दिवसामध्ये त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यांना आता 1 वर्षाची वेळ मिळेल म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आमचे अमराठी रिक्षा चालक आणि मालक जे आहेत ते फटाफट आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं वर्षभरामध्ये मराठी बोलू शकतील, त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे। बघा, हे महायुतीचं सरकार आहे, रोजगार निर्माण करणारं सरकार आहे, रोजगार हिरावून घेणार नाही। त्यामुळे कुणालाही बॅच रद्द करून किंवा त्याचं लायसन्स रद्द करून त्याच्या रोजगारापासून वंचित करण्याची ही आमची भूमिकाच नाही। परंतु महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अस्मितेचं पालन तुम्हाला करावंच लागेल, मराठी भूमीशी तुम्हाला एकरूप व्हावंच लागेल। महाराष्ट्राच्या मातीशी तुम्हाला जर एकरूप झालात तर मराठी शिकणं अनिवार्य आहे आणि पुढेही 1 वर्षाची जरी मुदत दिली असेल तरी पुढे 1 वर्षानंतर का होईना तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, हे आमची ठाम भूमिका आहे। सरनाईक साहेब, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आपल्याला विश्वासामध्ये घेतलं होतं का? या संदर्भात आपल्याला माहिती एक गोष्ट आहे, राज्याचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार आहे आणि तुम्हाला ह्याही गोष्टीची कल्पना आहे की ही जी आम्ही अभियान चालवत होतो किंवा ज्या अभियानाच्या माध्यमातून आम्ही आता इथपर्यंत पोहोचलो होतो, 1,65,600 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं, त्या पुस्तिकेचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं। जेव्हा पुस्तिकेचं अनावरण केलं त्याच वेळेस मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रताप,
यांना आपल्याला वेळ द्यायला हवा, कारण एवढ्या दिवसामध्ये ते जर शिकले नसतील तर काही आपण वेळ दिल्यानंतर त्यांना शिकता येईल आणि त्यामुळे ती 105 दिवसाची मुदत दिली होती. परंतु काही लोक हे आमचे वर्ग कमी पडले असतील किंवा आमचे क्लासेस कमी पडले असतील, शिक्षक कमी पडले असतील म्हणून ते शिकू शकले नसतील, कारण 1,65,000 नाही तर राज्यामध्ये जवळजवळ 10 लाखाच्या आसपास रिक्षा टॅक्सी चालवणारे ही आमचे अमराठी लोक आहेत. त्यांच्यासाठी वेळ लागत असेल हरकत नाही, 1 वर्ष का होईना. आम्ही 1989चा नियम आहे हो, आम्ही 36 वर्ष थांबलो तर 1 वर्ष थांबायला काय नाही. महाराष्ट्रातील मराठी जनता 1 वर्ष वाट बघायला तयार आहेत, परंतु 1 वर्षानंतर जर तुम्हाला मराठी आलं नाही आणि अजून 3 महिन्याची मुदत द्या, अजून 6 महिन्याची मुदत द्या, अजून 1 वर्षाची मुदत द्या, ही जर तुम्ही मागणी कराल ती अयोग्य आहे. 1 वर्षानंतर का होईना ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी बोलावंच लागेल. मराठी अस्मिता आमच्यासारखी तुम्हाला टिकवून ठेवावीच लागेल. ही शिवसेनेची आणि प्रामुख्यानं महायुतीची भूमिका आहे. सर, धाराशिवला उभाटाचे नगरसेवक शिवसेनेत भाजपात जाणार होते, पण अचानक शिवसेनेत त्यांनी युटर्न घेतला. सर्व राजकीय चर्चा सुरू होती. मला त्या विषयावर काही कल्पना नाही, पण आमचे खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि चोखपणे पाळतात. जर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिवच्या काही लोकप्रतिनिधींनी जर शिवसेनेमध्ये प्रवेश केला असेल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला असेल तर आनंद आहे. अजूनही काही लोक आमच्याही संपर्कात आहे. हळूहळू बघा धाराशिवमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्षामध्ये सामील होणारे नगरसेवक आहेत आणि अन्य काही मोठे नेते सामील होतील याची मला खात्री आहे. मराठी भाषेच्या कार्यक्रमामध्ये काल भोजपुरी गाणं लावण्यात आलं होतं, त्यावर तुम्ही टिप्पणी केली आहे. नाही बघा, जवळजवळ 15 ते 20 हजार रिक्षा टॅक्सी चालक त्या ठिकाणी आले होते. आमचे लोकप्रिय आमदार त्या परिसरातले प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मराठी भाषा अभियान जे राबवलं गेलं त्या अभियानाअंतर्गत जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्राचं वाटप करण्याचा तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जर काही हिंदी गाणी ठेवली असेल तर मी व्यासपीठावरच त्यांना स्पष्टपणे सांगितलं असतं की शेवटी ही मराठी शिकावं, मराठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, मराठी अस्मिता कायम ठेवावी यासाठी आपण मराठी भाषा अभियान राबवलं. त्यामुळे तिकडे मराठी गाणं किंवा मराठी गाण्यांचा कार्यक्रम असणं स्वाभाविक आहे. त्यांनाही ती चूक कळली. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत तेही व्यासपीठावर आल्यावर त्यांनीही प्रकाश सुर्वेंना त्या पद्धतीनं सूचना केलेली आहे. त्यामुळे काही चुका काही लोकप्रतिनिधींकडनं अनावधानानं केल्या गेल्या असतील तर त्या अनावधानानं आहेत. त्यामुळे त्याकडे एवढं बारकाईने लक्ष देण्याची गरज नाही. आज जिस तरह से मुख्यमंत्री जी ने फैसला किया है, इस फैसले को आप कैसे देखते हैं? आपने देखिए, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब ने जो निर्णय लिया वो निर्णय महायुति सरकार का निर्णय है. परिवहन खाते का मंत्री होने के नाते उन्होंने जो निर्णय लिया वो निर्णय हमारे लिए बंधनकारक है. मगर महाराष्ट्र की भूमि में हमारे जो अमराठी रिक्शा टैक्सी चालक बहुत सालों से व्यवसाय करते हैं या कुछ कम साल से अगर व्यवसाय करते हैं तो 1989 का एक हमारा रूल था, उसमें हमने बदल करते हुए 12 अगस्त 2026 में रूल बनाया जिसमें 1 महीने का मोहलत दिया जाएगा. रिक्शा टैक्सी चालक को उस दरमियान अगर उसको हिंदी नहीं आई तो 3 महीने की मोहलत दी जाएगी और 3 महीने में यानी 4 महीने में अगर नहीं आई तो उनके ऊपर कार्रवाई करने का अधिकार उस नियम के आधार पर हमें प्राप्त था. उस आधार पर हम कार्रवाई कर रहे थे. बहुत सारे रिक्शा टैक्सी चालक संगठन ने हमारे पास मांग की थी कि हमें मुदत बढ़ाई देनी चाहिए क्योंकि 105 दिनों का हमारा जो कार्यक्रम था उसमें 1,65,600 अमराठी रिक्शा और टैक्सी चालकों ने मराठी सीखी थी. मगर राज्य में करीबन 10 लाख के आसपास रिक्शा टैक्सी चालक है, उसमें बहुतांश बड़े पैमाने पे अमराठी रिक्शा टैक्सी चालक है तो सीख नहीं पाए थे. और उसमें से कुछ लोगों ने हमारे पास कंप्लेंट की थी, कुछ लोगों ने एकनाथ शिंदे जी के पास कंप्लेंट की, कुछ लोगों ने हमारे मुख्यमंत्री जी के पास कंप्लेंट की. हम यही चाहते, देखिए हम किसी की रोजी रोटी छीनना नहीं चाहते. रोजी रोटी देने वाला ये महाराष्ट्र है और महाराष्ट्र की संस्कृति और महाराष्ट्र के मिट्टी से आपको लगाव होना चाहिए, हमारा कहना है. देखिए, मराठी अस्मिता हर राज्यों को जैसे अपने अपने राज्य की अस्मिता होती है, हमारे राज्यों का मराठी अस्मिता होनी चाहिए. हमारा ये कहना है. मुख्यमंत्री ने ये जो योजना है पूरी रद्द करने की घोषणा नहीं की बल्कि मुदत दे दी है. तो आप भी समझना चाहिए कि कम समय में अगर वो सीख नहीं पाए तो उनके रोजी रोटी के ऊपर आ जा सकती है. इसलिए उन्होंने जो निर्णय लिया वो निर्णय हमें बंधनकारक है. मगर एक बात हम यही कहना चाहते हैं कि हम पहले कहते थे कि चलो 3-4 महीने में सीख जाएंगे, नहीं सीख पाए.
है। अभी भी हम बाला साहब ठाकरे जी के नाम का जो अभियान है वो अभियान के माध्यम से 1 साल हम और मराठी सिखाएंगे, 180 हम क्लासेस चलाएंगे, 1800 शिक्षक वर्ग जो है वो तैनात करेंगे पूरे महाराष्ट्र में। मगर उस 1 साल के दौरान आपको मराठी अभी अच्छी तरह से आना चाहिए, खाली जुज भी नहीं आनी चाहिए। जिस तरह से हम मराठी में संवाद करते हैं उसी तरह से प्रवासियों के साथ संवाद करते वक्त आप उतनी ही मराठी अच्छी तरह से बोलनी चाहिए, हमारी आशा है। आपको मोहलत चाहिए थी, मोहलत माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी ने दे दी, मगर अभी आपकी जिम्मेदारी बनती है। आप महाराष्ट्र में व्यवसाय करते हो, महाराष्ट्र में खाते हो पीते हो, अपना रोजी रोटी करते हो, तो मराठी मिट्टी से आपका लगाव होना चाहिए, मराठी अस्मिता के साथ आपको आगे जाना चाहिए। मगर 1 साल के बाद में भी अगर आप बोले कि नहीं हमें अभी भी मराठी नहीं आती है तो फिर ये चलेगा, लेकिन फिर जो कानूनी आपका कार्रवाई करनी आपने जो पड़ेगी। अभी कानून किया था, आपने जो अभी कानून किया था अभी 12 आपने कहा 12 जून 2026 को, उस कानून का क्या होगा? 12 अगस्त 2026 को कानून जो किया था वो कानून के तहत हमने कार्रवाई चालू कर दी थी, वो चालू रहेगी मगर माननीय मुख्यमंत्री जी ने 1 साल का एक्सटेंशन उसको दिया, इसलिए वो कार्रवाई अभी नहीं बल्कि 1 साल के बाद में चालू हो जाएगी। नहीं, आपको नहीं लगता कि आने वाले यूपी चुनाव के मद्देनजर बीजेपी पर एक तरह से दबाव था जिसके चलते? नहीं, मुझे नहीं लगता। अभी गिरिराज सिंह जो है वस्त्रोद्योग मंत्री, उनका भी आदरणीय मुख्यमंत्री जी के नाम का एक खत मुझे अभी प्राप्त हो गया, उन्होंने भी मांग की थी। देखिए ये महायुति की सरकार है, एनडीए की सरकार है, हम दिल्ली में भी साथ में हैं, हम राज्य में भी उनके साथ में हैं। अगर एक पार्टी को कोई सीनियर अगर मंत्री अगर कुछ मांग करता है तो उसका जो मांग है वो पूरा करने की ताकत ये महायुति सरकार की है, और उन्होंने अगर वैसी मांग की और एक्सटेंशन अगर 1 साल के लिए दे दिया तो कोई गलत नहीं है। देखिए किसी का भी लाइसेंस या बैच पूरा का पूरा कैंसिल होना चाहिए, परमिट कैंसिल होना चाहिए, हमारी भावना और भूमिका पहले भी नहीं थी। हमारा यही कहना था, प्रवासियों के साथ जुज भी मराठी में संवाद रखना चाहिए। ठीक है, 1989 से आप अगर 36 ईयर में सीख नहीं पाए तो 1 साल का एक्सटेंशन अगर माननीय मुख्यमंत्री जी ने दिया तो आपको अभी 1 साल में ये सीखना ही चाहिए। मगर 1 साल के बाद में अगर आप वापस बोलोगे कि नहीं और मोहलत चाहिए तो मोहलत नहीं दी जाएगी। मैं इतना ही आज कहना चाहता हूँ और ये भी कहना चाहता हूँ, ये सिर्फ मराठी के लिए है। अगर रिक्शा टैक्सी वाले मराठी के नाम पे कुछ गलत करेंगे, हम जो प्रवासी है उनके साथ संवाद बराबर नहीं रखेंगे, वो उनका जो भाड़ा है वो नहीं लेंगे, गलत तरीके से रिक्शा और टैक्सी चलाएंगे, साथ ही में जो परमिट है या लाइसेंस है वो बैच है उसके बिना अगर गाड़ी चलाएंगे तो आरटीओ को कानूनी कार्रवाई कानून के हिसाब से करनी पड़ेगी। ऐसा मत समझिए कि कुछ कार्रवाई नहीं होगी, ये सिर्फ मराठी के लिए एक्सटेंशन दिया, कानूनी कार्रवाई के लिए नहीं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।